आजचे उत्सवमूर्ती विजय जोशी, प्रकाश साऊ आणि इतर परिचित अपरिचित बंधू भगिनी, गेली 40-50 वर्ष मी सारखं बोलत असतो आणि इतकं बोलायचं नाही असं ठरवलं. पण आजचा प्रसंग असा बोलल्याशिवाय राहत नाही, बोलल्याशिवाय राहत नाही. विजय विद्यार्थी म्हणून आणि घरगुती संबंध आहे, एक विचार जे होणार काय कोणी तू मी एकाच परिस्थितीत गेलेलो, सुस्त मस्त त्रस्त. त्याला विचारलं कसं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, आमचा बघून. त्रस्त माणूस काय असं तर बसलाय, डोक्याला हात लावून बघतो, कॉर्पोरेशनचं पाणी चाललं नाही, पण सारखं त्रस्तच काहीतरी असतंय. पण शेवटचा जो व्यस्त असतो ते आपण आपल्याला मारलं पाहिजे. विजयला मी तेच बोलतो, आपण वय झालं म्हणतो पण स्मार्ट असतं पाहिजे. स्मार्ट म्हणजे तर काय हो, स्मार्ट एस म्हणजे सिन्सिअर, सिन्सिअर असतं पाहिजे. एम मॅनेजमेंट, आपण लोकांनी टाईम मॅनेजमेंट आणि फायनान्स मॅनेजमेंट पाहिजे. एक ॲक्टिव्ह, आपण ॲक्टिव्ह असलं पाहिजे.
स्वागत.
खूपच सुंदर या ठिकाणी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम जोशी साहेबांचा या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. जोशी साहेब कुठं असतील त्यांना विनंती आहे 2 मिनिटासाठी आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊ. विनंती आहे शेवटची. कालावधीनंतर आज या ठिकाणी माननीय जोशी साहेब आपल्या सेवेतून मुक्त झालेले आहेत. आपल्या सर्वांचा स्नेह या ठिकाणी लाभला, आपल्या सर्वांची आपुलकी जिव्हाळा या ठिकाणी लाभला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. मी जोशी साहेब कुठे असतील त्यांना 2च मिनिटांसाठी या ठिकाणी आमंत्रित करतो, आपण स्टेजवरती यावं. आम्ही सुद्धा आपलं स्वागत टाळ्यांच्या गजरात आपण करूया. साहेब, आम्ही तुमचा निरोप घ्यायला लागलोय. जाता जाती तुमच्यासाठी एक शब्द 2 ओळी आपणासोबत सादर करतो. आज तुम्ही हा जो स्नेह मेळावा आयोजित केला त्यानिमित्त हा सगळा परिवार या ठिकाणी जमला. तुम्ही जे आजपर्यंत जे कार्यक्रम जे तुम्ही चांगल्या प्रकारे मिळवलं त्याची ही पोच पावते, कारण तुमच्या या जिव्हाळ्यासाठी आपुलकीसाठी हे सगळे या ठिकाणी एकत्र जमलेले आहे. तुमचं इथून पुढचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं आणि निरोगी जावं ही आमच्या सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी या ठिकाणी 2च ओळी म्हणतो. कर्तबगारीच्या कळसावर खिळून राहते आमच्या सर्वांच्या नजरा, कर्तबगारीच्या कळसावर तुमच्या आमच्या खिळून राहते सर्वांच्या नजरा, आणि तुमच्या अलौकिक धैर्यास आमच्या सर्वांचा मानाचा मुद्रा, आमचा सर्वांचा मानाचा मुद्रा. हा पुन्हा एकदा साहेबांना सर्वांच्या वतीने पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. त्यांचं आयुष्य सुखाचं जावं ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला. साहेब पुण्याहून आलेले LIC परिवारात दिलाय या ठिकाणी उपस्थित आहेत. गेली 15 दिवस झाले सरांची चर्चा सुरू आहे की सरांची पण गाणी या ठिकाणी होणार आहे, तर त्यांना देखील धन्यवाद देतो. जोशी साहेबांनी 2 मिनिटं आपलं महत्व व्यक्त करावं. नमस्कार. परळ वडगावकर हा विमा परिवाराचा माझ्या कुटुंबाचा घटक आहे. विमा परिवाराचा घटक आहे पण माझ्या कुटुंबाचा पण घटक आहे. तो खास करून त्या कार्यक्रमाकरता वेळ काढला. नायकवडे साहेबांचा आणि पहिल्यांदा करायच्या आधी त्याच कार्यक्रम ठरला होता आणि त्यानंतर नायकवडे साहेबांनी सुद्धा त्याला त्यात अकॉमोडेट करून घेतलं
थँक्यू विजय. हे फणस माझ्या मालकीचं आहे, इतक्या जवळचं आहे. कारण बाहेरनं कातरी पण आतमध्ये हा माणूस ज्याला समजला तो त्याच्या कायमस्वरूपी आयुष्यभरासाठी जवळ येतो. हा माझा अनुभव आहे. 15-20 वर्षापूर्वी आमचा सहज एका ॲक्सिडेंटल याच्यामध्ये परिचय झाला आणि आज सगळे विषय बाजूला राहतात तर आम्ही एकत्र येतो. काहीही कुठल्याही गोष्टीसाठी एकत्र येऊ शकतो. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सगळेजण एकत्र आलात त्यात विजयचं सगळ्यात मोठं यश आहे की आपण सगळे विजयासाठी एकत्र आहोत. थँक्यू व्हेरी मच. एक नम्र विनंती आहे सगळ्यात. मी विनंती करायच्या आधी सगळ्यात आधी मी नायकवडी साहेबांना खूप माझ्या विनंतीला मान देऊन आणि त्यांच्या टीममध्ये मला आजच्या संध्याकाळला होईना अकोमोडेट करून घेतलं आणि मला सहकार्य केलं त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि अशाच तुमची पण उत्तरोत्तर प्रगती होत जावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. बऱ्याच जणांना गाणी सादर करायची होती पण काय झालं असतं एकाला दिला ना चान्स तर खूप लोक येतात आणि करावं की आता घराघरात बसलेला आहे कोण तरी नाराज होणार त्यापेक्षा आम्ही म्हटलं की फक्त हे नव्हते बरेच लोक नाराज होऊन गेले सुद्धा. माझ्याकडे विनंती आली होती पण मी नाही म्हणून सांगितलं सॉरी त्याबद्दल. पण पुन्हा आम्हाला कुठं असं तर संधी द्या अशी कार्यक्रमासाठी तुमच्या. आम्ही काय करतो रेग्युलर करावं गाणी घेत नाही यावेळी लग्नामध्ये डिसेंबर आम्ही थोडीशी वेगळी गाणी घेतो जेणेकरून ती रिफ्रेश